नमस्कार, मी लतिका। आज मी तुम्हाला झटपट अशी कडधान्याची चटणी बनवून दाखवणार आहे। तर हे मिक्स कडधान्य घेतलेले आहेत। ह्यात काय माहिती आहे, काबुली चणे, हे साधे लाल चणे आहेत बघा, हिरवे चणे आहेत, हिरवा वाटाणा आहे आणि सफेद वाटाणा आहे। हे सगळं मी ना रात्री 8 तास भिजत घातलं होतं। वाटीच्या मापाने 1 वाटी आहे। ह्याच्यात बाकीची जर तुमच्याकडे कुठले मटकी मूग वगैरे जर असेल ना मिक्स सगळं तरी पण चालेल, एवढं जरी असेल तर तरी पण चालेल। मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये टाकून घेऊया। हे कसं माहिती आहे का, हे आपण कच्चं खाल्लेलं पण चांगलं असतं, भिजत घातलं का नाही चांगलं की मस्त होतं बघा। आता हे तिखटाप्रमाणे मिरच्या घ्या, काय पोपटी कलरच्या आहेत आणि काय तिखट आहेत ते। 1 चमचा जिरे टाकायचं, तुम्ही 1 चमचा ह्याच्यामध्ये धने पण टाकू शकता। ह्यात टाकायचे थोडीशी कोथिंबीर, त्यात टाकणार आहे बघा 4 लसणाच्या पाकळ्या मोठ्या मोठ्या आकाराच्या, थोडासा पुदिना, थोडीशी देठा सकट घेतलेला आहे, कैरी टाकणार आहे बघा, 6 पाकळ्या घेतलेल्या अशा मोठ्या मोठ्या आहेत बघा, साल काढून घेतली तरी चालेल। चवीप्रमाणे टाकायचे मीठ, ह्याच्यामध्ये तुम्ही 1 चमचे धने टाकले तर चालेल। पाण्याचा वापर करायचा नाही, आपल्याला हे दरदर करून घ्यायचे। बारीक करून घेतली बघा, पण एकदम पेस्ट करायची नाही, अशी दरदरी राहिली पाहिजे बघा। हे बघा अशा पद्धती तुम्हाला मी हातावर दाखवते, मस्त होते बघा। आता ही कशी माहिती आहे का, तुम्ही चपातीबर, भाकरीबर, भाताबर खाऊ शकता। तुम्हाला अजून एक गोष्ट सांगते, ही जी कडधान्य असतं ना आपल्या शरीरासाठी पण चांगलं असतं। ब्रेडला लावा तुम्ही, ब्रेड भाजून, तर त्याला पण लावलं तर इतकं छान लागेल ना, तुम्ही एकदा करून बघा जरूर। ह्याला फोडणी वगैरे काही घालायची गरज नाही, ही 2 दिवस असंच असं राहतं, तुम्ही फ्रीजमध्ये ठेवा। आणि जी एकदा तुम्ही माझ्या सांगण्याने जी कडधान्य मी सेम घेतले ना, तुम्ही पण सेम घ्या आणि साहित्य पण तसंच घ्या, 1 नंबर चव आहे। रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।